विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या जनरलच्या पिरियडला आपल्याला व्यापारी बँकांची कार्ये या मुद्द्याचा विचार करायचा आहे. तर व्यापारी बँका जी प्रमुख कार्ये करतात त्यांची विभागणी 2 भागामध्ये केली जाते. एक प्राथमिक कार्य आणि दुसरं दुय्यम कार्य. तर प्राथमिक कार्यांमध्ये ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, हुंड्या वटवणे ही कार्ये केली जातात. तर दुय्यम कार्यांमध्ये पैसे पाठविण्याच्या सवलती, प्रवासी चेक, हमीपत्र देणे, खातेदाराकरिता शेअर्स, कर्जरोखे यांची खरेदी किंवा विक्री करणे व अन्य सेवा पुरवणे, लॉकरची सुविधा पुरवणे, विश्वस्त म्हणून कार्य करणे, आकडेवारी गोळा करणे, परकीय चलनाचे व्यवहार करणे, पतपैशाची निर्मिती करणे अशी विविध कार्ये दुय्यम कार्यांमध्ये केली जात असतात. तर व्यापारी बँका अशा रीतीने विविध प्रकारची कार्ये करतात. त्या कार्यांचे 2 भागामध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. प्राथमिक कार्य आणि द्वितीय कार्य या दुय्यम कार्य. तर प्राथमिक कार्यांचा विचार आपण आजच्या पिरियडला करणार आहोत. वेळेची मर्यादा लक्षात घेऊन दुय्यम कार्यांकडे आपल्याला जाता येणार नाही. त्यापेक्षा आपण फक्त प्राथमिक कार्यांचा विचार आजच्या पिरियडला करूया आणि पुढच्या पिरियडला व्यापारी बँकांच्या दुय्यम कार्यांचा विचार करू. तर व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण 1969मध्ये करण्यात आलं आणि त्यापूर्वी त्या खाजगी क्षेत्रातील बँका होत्या. पण खाजगी क्षेत्रात असल्यामुळे तिथे योग्य त्या क्षेत्राला, योग्य त्या व्यक्तीला कर्जपुरवठा होत नव्हता आणि योग्य क्षेत्राचा विकास झाला पाहिजे, योग्य त्या क्षेत्राला कर्जपुरवठा झाला पाहिजे आणि लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण झाल्या पाहिजे हे लक्षात घेऊन बँकांचं राष्ट्रीयकरण 1969मध्ये करण्यात आलं आणि राष्ट्रीयकृत बँका झाल्यानंतर बँकांची कार्यसुद्धा बदलल्याचं आपल्याला दिसून येतं. तर व्यापारी बँकांची प्राथमिक कार्य आपण पाहत आहोत. तर प्राथमिक कार्यांमध्ये पहिलं कार्य आहे ठेवी स्वीकारणे. तर ठेवी स्वीकारणं हे व्यापारी बँकांचं प्रमुख कार्य आहे. व्यापारी बँकांची स्थापनाच मुळात लोकांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्यासाठी झाली आहे. लोकांच्या ठेवी सुरक्षित ठेवणे आणि त्या मागताच परत करणे व त्यावर व्याज देणे ही कार्ये व्यापारी बँका करतात. तर व्यापारी बँका ज्या ठेवी स्वीकारतात तर त्या ठेवींचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. पहिला प्रकार आहे चालू ठेवी किंवा त्याला आपण चालू खाते म्हणतो. चालू खात्यातील रक्कम ठेवीदाराला केव्हाही वाटेल तेव्हा वाटेल तेवढी रक्कम आणि वाटेल तितक्या वेळा काढता येते. म्हणजे तो दिवसातून कितीही वेळा ही रक्कम ठेवू शकतो आणि दिवसातून तो कितीही वेळा ती रक्कम काढू शकतो. अशा खात्याला चालू खातं म्हणतात. तर ज्या लोकांचे दैनंदिन आर्थिक व्यवहारे असंख्य असतात व त्यांच्या मोठ्या प्रमाणावर रकमेची देवाणघेवाण त्यांना करावी लागते, अशा व्यक्ती चालू खात्यामध्ये पैसे ठेवत असतात. तर ठेवीदाराला दिवसातून कितीही वेळा पैसे काढण्याची परवानगी असल्याने बँकेला त्या ठेवीतील रकमेचा इतरांना कर्ज देण्यासाठी म्हणून वापर करता येत नाही किंवा इतरत्र गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा त्या ठेवीचा वापर करता येत नाही. कारण ठेवीदार केव्हा किती रक्कम काढेल याची कल्पनाही बँकेला नसते आणि त्यामुळे रोख स्वरूपात फार मोठी रक्कम बँकेला ठेवावी लागते आणि म्हणून चालू ठेवीवरील व्याजदर हा कमी असतो. तर अशा रीतीने चालू ठेवीमध्ये किती वेळा ठेवायची आणि किती वेळा काढायची याला मर्यादा नसते. ठेवीदार केव्हाही ठेवू शकतो आणि कितीही वेळा तो ठेव काढू शकत असतो. या ठेवीवरील व्याजदर हा अतिशय कमी असतो.
दुसरा प्रकार म्हणजे बचत ठेवी किंवा बचत खाते. तर या प्रकारच्या ठेवीत किंवा खात्यात दिवसातून कितीही वेळा रक्कम ठेवता येते. मात्र आठवड्यातून 1 वेळा किंवा 2 वेळाच पैसे काढता येतात. तर अशा रीतीने बचत ठेवीतसुद्धा दिवसातून कितीही वेळा रक्कम ठेवता येते. मात्र आठवड्यातून 2 वेळा किंवा 1 वेळाच पैसे काढता येतात. चालू खात्यावरील व्याजदरापेक्षा या खात्यावरील व्याजदर हा जास्त असतो. बचत खात्यातून फार मोठी रक्कम काढायची असेल तर बँकेला आधी सूचना द्यावी लागते. या खात्यात पैसे ठेवल्यामुळे लोकांना त्यावर व्याज मिळतो आणि पैसा पण सुरक्षित राहतो. तसेच मागता क्षणी पैसे बँकेतून काढता येतात. या ठेवीचा उपयोग बँकांना कर्जपुरवठा करण्यासाठी करता येतो. या खात्यातून चेकने किंवा डिमांड स्लिपने सुद्धा पैसे काढता येतात. तर अशा रीतीने बचत ठेवीतून लोक आठवड्यातून 1 वेळा किंवा 2 वेळा पैसे काढू शकतात ठेवीदार, आणि दिवसातून कितीही वेळा ते ठेवू शकतात. बँक या ठेवीवरती व्याज देत असते आणि मागता क्षणी ठेवी परत करत असते. पण जर ठेवीदाराला जास्त रक्कम पाहिजे असेल तर त्याला बँकेची पूर्वपरवानगी घ्यावी लागते किंवा बँकेला पूर्वसूचना द्यावी लागत असते. तर बँक या बचत ठेवीचा उपयोग लोकांना कर्ज देण्यासाठी सुद्धा करत असते. आणि या खात्यातून रक्कम काढण्यासाठी चेकने रक्कम काढता येते किंवा डिमांड स्लिप जी बँकेतली असते तिच्याने सुद्धा या खात्यातील रक्कम ही काढता येते, सेविंग डिपॉझिटमधली किंवा बचत खात्यातली. त्याचप्रमाणे तिसरा प्रकार आहे मुदत ठेवी किंवा मुदत खाते. तर या प्रकारच्या ठेवीत किंवा खात्यात ठेवीदार एका ठराविक मुदतीकरिता रक्कम ठेवत असतो आणि ही मुदत संपेपर्यंत ठेवीदाराला पैसे काढता येत नाही. विशिष्ट मुदतीकरिता पैसे ठेवले जातात आणि या ठेवीची मुदत जेवढी जास्त तेवढा व्याजदर बँक जास्त देत असते आणि ठेवीची मुदत जितकी कमी तितका व्याजदर हा कमी दिला जात असतो. म्हणजेच निश्चित काळापर्यंत ही ठेव ठेवली जात असते. मुदत संपल्यानंतर बँकेत जी ठेवपावती असते ती जमा करावी लागते आणि ती जमा केल्यानंतर बँक व्याजासह मुद्दल परत करत असते. आणि जर मुदतीपूर्वी ठेवीदाराला पैशाची गरज भासली तर ठेवीदाराला आपली ठेव परत मिळते. पण पूर्वनिश्चित केलेल्या व्याजदरापेक्षा कमी व्याजदर बँक त्या ठेवीदाराला देत असते आणि ठेवीदाराला तसा कमी व्याजदर स्वीकारावा लागत असतो. तसेच मुदत ठेवीवर ठेवीदाराला कर्जसुद्धा घेता येतं. बँकेच्या नियमानुसार त्या कर्जावर व्याज आकारले जाते आणि व्यापारी बँकांना या ठेवीचा उपयोग कर्ज देण्यासाठी सुद्धा करता येतो. तर अशा रीतीने मुदत ठेव ही 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष अशा दीर्घ काळासाठी ठेवली जात असते आणि या ठेवीवरचा व्याजदर हा चालू ठेवीपेक्षा आणि बचत ठेवीपेक्षा निश्चितपणे जास्त असतो. मुदत संपली की ठेवीदार ठेवपावती ही बँकेत जमा करत असतो आणि बँक मग अशा ठेवीदाराला व्याजदरासह मुद्दल परत करत असते आणि मुदत जेवढी जास्त तेवढा व्याजदर हा जास्त असतो. त्याचप्रमाणे या मुदत ठेवीवर ठेवीदाराला जर गरज असेल तर कर्जसुद्धा मिळत असते आणि नियमानुसार बँक त्या कर्जावरती व्याजदर आकारत असते. त्याचप्रमाणे बँकसुद्धा या मुदत ठेवीचा उपयोग कर्ज देण्यासाठी करत असते. पुढच्या ठेवीचा प्रकार आहे आवर्ती ठेव. आवर्ती ठेवीलाच रिकरिंग डिपॉझिट असंही म्हणतात. त्यालाच RD असं म्हणतात. तर विशिष्ट कालावधीसाठी आवर्ती खात्यामध्ये ठेवीदार पैसे ठेवत असतो आणि विशिष्ट रक्कम ही नियमितपणे भरावी लागत असते. म्हणजे दरमहा ही रक्कम भरावी लागत असते. मुदत संपल्यानंतर ठेवीदाराला व्याजासह रक्कम परत मिळते. रक्कम एकरकमी न भरता थोडी थोडी भरावयाची असते आणि त्यामुळे गरीब वर्ग किंवा मध्यम वर्गाला सुद्धा या आवर्ती खात्यात पैसे ठेवणे सोयीस्कर असतं.
बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा आवर्ती ठेवीची सुविधा उपलब्ध असते. तर अशा रीतीने या आवर्ती ठेवलाच RD किंवा रिकरिंग डिपॉझिट असं म्हणतात. तर विशिष्ट वर्षापर्यंत विशिष्ट रक्कम ठेवीदार या खात्यामध्ये जमा करत असतो आणि निश्चित काळ संपल्यानंतर ठेवीदाराला त्याची रक्कम ही व्याजासह परत मिळत असते. एकाच वेळेला फार मोठी रक्कम ठेवीदाराला भरावी लागत नाही, तर थोडी थोडी रक्कम भरावायची असल्यामुळे गरीब वर्ग किंवा मध्यम वर्गाच्या दृष्टीने सुद्धा आवर्ती ठेव ही योग्य असते, सोयीस्कर असते. तर अशा रीतीने व्यापारी बँकांचं प्राथमिक कार्यांमधील पहिलं प्रमुख कार्य म्हणजे ठेवी स्वीकारणे. तर बँका जेव्हा सुरुवातीला स्थापन झाल्या त्या केवळ ठेवी सुरक्षित सांभाळायच्या लोकांच्या या उद्देशाने स्थापन झाल्या. लोक आपला पैसा सुरक्षित राहावा म्हणून बँकांमध्ये ठेवत होते. पण बँकांच्या असं काही दिवसांनी लक्षात आलं की या ठेवी रिकाम्या पडून असतात. यापेक्षा आपण जर या ठेवी गरजू लोकांना कर्ज म्हणून दिल्या तर त्यांचीही गरज पूर्ण होईल आणि या कर्जावरती आपल्याला व्याज मिळेल आणि मग बँका ठेवी स्वीकारण्याबरोबरच कर्ज देण्याचे कार्यसुद्धा करू लागल्या. तर व्यापारी बँकांचं दुसरं कार्य म्हणजे कर्ज देणं. बँका केवळ ठेवी स्वीकारण्याचे कार्य करत नाही तर त्या त्याचबरोबर कर्जही देण्याचे कार्य करतात. बँकांना लोकांच्या ठेवीवर व्याज द्यावे लागते, शेअर्सधारकांना लाभांश द्यावा लागतो. त्याचप्रमाणे बँकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार, प्रशासकीय खर्च करावा लागतो. हा सर्व प्रकारचा खर्च करण्यासाठी बँकांना आपल्याजवळील ठेवी जशाच्या तशा ठेवता येत नाही. बँक हाही एक व्यवसाय, नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेला व्यवसाय असतो आणि म्हणून इतर व्यवसायांप्रमाणेच बँकांनाही उत्पन्न मिळवावे लागते. म्हणून बँका कर्ज देतात. कर्ज देताना कर्ज घेणाऱ्याची पत, तारण, कर्जाची मुदत, व्याजदर यांचा विचार करावा लागतो. तर व्यापारी बँका जी कर्ज देतात ती पुढील प्रमाणे. तर त्यातला पहिला प्रकारचं कर्ज म्हणजे ठराविक रक्कम विशिष्ट मुदतीकरिता कर्ज म्हणून दिली जाते आणि जेवढी रक्कम मंजूर केली जाते तेवढी रक्कम कर्ज खात्यात कर्ज घेणाऱ्याच्या खर्च म्हणून दाखवली जाते. डेबिट साईडला ती दाखवली जाते व चालू खात्यात ती क्रेडिट म्हणून दाखवली जाते, म्हणजे जमा म्हणून दाखवली जाते. कर्ज देताना बँक तारणाशिवाय कर्ज देत नाही. कर्ज घेणाऱ्याकडून तारण घेते. त्याची मालमत्ता, शेअर्स, कर्जरोखे इत्यादीच्या तारणावरती त्याला कर्ज हे दिलं जातं. कर्जाच्या संपूर्ण रकमेवरती व्याज आकारलं जातं आणि कर्ज मंजूर केल्या दिवसापासून व्याजाची आकारणी ही सुरू होऊन जाते. तर अशा रीतीने बँका तारणाच्या आधारावर कर्ज देत असतात. कर्ज घेणाऱ्याची मालमत्ता, शेअर्स, कर्जरोखे यांच्या तारणावरती कर्ज दिलं जात असतं आणि कर्जाची नोंद ही खातेदाराच्या खात्यात जमा बाजूला केली जात असते. रोख कर्ज या प्रकाराद्वारे बँक कर्जदाराला कर्ज म्हणून अधिक रक्कम जास्त मुदतीकरता देते. तारण घेऊन बँक रोख कर्ज देते. कर्जदाराच्या नावाने खातं उघडलं जातं आणि त्या खात्यात रोख कर्ज म्हणून घ्यावयाची कर्जाची रक्कम ही ठेव म्हणून जमा दाखवली जाते व खात्यातून रक्कम काढण्यासाठी कर्ज घेणाऱ्याला एक चेकबुक दिलं जातं. कर्जदाराने जेवढी रक्कम खात्यातून काढली असेल तेवढ्या रकमेवरच व्याज आकारले जाते. म्हणजे त्याने जास्त रक्कम खात्यातून काढली तर त्याच्यावर जास्त आकारलं जातं आणि कमी रक्कम काढली तर कमी व्याज आकारलं जातं. तो ज्या प्रमाणात खात्यातून रक्कम काढेल त्या प्रमाणात त्याच्यावरती व्याज आकारलं जातं. असा हा दुसरा प्रकार म्हणजे रोख कर्ज. तर या प्रकारात सुद्धा कर्जदाराच्या नावानं खातं उघडलं जातं आणि त्या खात्यात रोख कर्ज म्हणून घ्यावयाची जी रक्कम आहे, जेवढं कर्ज त्याला घ्यायचं आहे तेवढी रक्कम ही ठेव म्हणून जमा दाखवली जात असते. तिसरा प्रकार आहे अधिकर्ष सवलत. त्यालाच आपण ओव्हरड्राफ्ट म्हणतो.
तर ग्राहकाला त्याच्या खात्यात जी रक्कम जमा असेल त्या रकमेपेक्षा काही विशिष्ट पर्यंत जास्त रक्कम काढण्यास बँक परवानगी देते. म्हणजे त्याच्या खात्यात जमा असलेल्या रकमेपेक्षा सुद्धा त्याला जास्त रक्कम काढायची परवानगी बँक देत असते. त्याला अधिकर्ष सवलत असं म्हणतात किंवा त्याला ओव्हरड्राफ्ट असं म्हणतात. अधिकर्ष सवलतीसाठी कर्जदाराचं बँकेत खातं असणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे त्या खात्यामध्ये काही रक्कम शिल्लक असणं आवश्यक असतं. शिल्लक रकमेपेक्षा जेवढी जास्त रक्कम त्याला कर्ज म्हणून काढायची असेल तेवढ्या रकमेवर कर्जदाराला व्याज द्यावं लागत असतं. तर अशा रीतीने बँक कर्ज देण्याचं हे दुसरं कार्य करत असते. आणि तिसरं कार्य म्हणजे हुंड्या वटविणे. तर बँका दैनंदिन व्यवहारात निर्माण झालेल्या हुंड्या स्वीकारतात आणि त्या वटवितात. ज्यावेळी एका व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याकडून उधारीने माल घेतला असेल तर विक्रेता व्यापारी खरेदीदार व्यापाऱ्याच्या नावाने हुंडी लिहितो आणि ती हुंडी खरेदीदार व्यापारी स्वीकारतो. मुदत हुंडीची पूर्ण झाल्यावर हुंडीची व्याजासहित रक्कम खरेदीदार विक्रेत्याकडून वसूल केली जाते. आणि हुंडीची मुदत साधारणपणे 3 महिने किंवा 90 दिवसाची असते. तर अशा रीतीने हुंडीमध्ये खरेदीदाराने विक्रेत्यास विशिष्ट मुदतीपर्यंत ठराविक रक्कम देण्याचा करार केलेला असतो. तर अशा रीतीने खरेदी विक्रीच्या व्यवहारात व्यापारी वर्ग हुंडी लिहित असतो आणि हुंडीच्या सहाय्यानं व्यवहार करत असतो. हुंडीची मुदत ही 90 दिवसाची किंवा 3 महिन्याची असते. तर अशा रीतीने व्यापारी बँकांची ही 3 प्रकारची प्राथमिक कार्य होत.